एक खळबळजनक घटना घडली आहे। रत्नागिरी शहरानजीक असलेल्या मिरकरवाडा भागात एका मच्छीमारावर जीवघेणा हल्ला करण्यात आलेला आहे। भरवस्तीत हा हल्ला झाला आहे। पोलीस आता आरोपींच्या मागावर आहेत। मिळालेल्या माहितीनुसार जयेंद्र नार्वेकर वय वर्ष 60 असं जखमी झालेल्या व्यक्तीचं नाव आहे। नार्वेकर हे व्यवसायानं मच्छीमार असून ते बोटीत बसण्यासाठी मिरकरवाडा येथे गेले होते। त्यावेळी मिरकरवाडा जेटीवर त्यांच्यावर हा हल्ला झाला। हा हल्ला भीषण होता। यामध्ये नार्वेकर गंभीर जखमी झालेत। त्यांना तातडीनं जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले। या हल्ल्यात 3 जणांचा समावेश असल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली आहे। घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी तातडीनं तपास चक्र फिरवली आहेत। तपासासाठी फॉरेन्सिक लॅबच्या टीमला घटनास्थळी पाचारण करण्यात आलं असून त्यांनी घटनास्थळावरून रक्ताचे नमुने आणि इतर पुरावे सुद्धा गोळा केलेत। घटनेनंतर अतिरिक्त पोलीस अधीक्षक बी महामनी, उपविभागीय पोलीस अधिकारी निलेश मायणकर आणि शहर पोलीस निरीक्षक विवेक पाटील यांनी स्वतः घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली। रत्नागिरीतल्या गजबजलेल्या मिरकरवाडा जेटीवर आज सकाळी एका प्रौढावरती जीवघेणा हल्ला करण्यात आलेला आहे। तर या संदर्भात रत्नागिरीचे अप्पर पोलीस अधीक्षक माननीय महामुनी सर इथे उपस्थित आहेत। सर, काय घटना घडली नेमकी? यामध्ये जयेंद्र नार्वेकर हे या ठिकाणी रेग्युलर रुटीनसाठी इथून जात असताना त्यांच्यावर 3 व्यक्तींनी त्यांना अडवलं आणि त्यांना चाकूने मारहाण केलेली आहे। त्याच्या मागचं मी कारण शोधत आहोत आणि आरोपी शोधण्यासाठी टीम पाठवलेली आहे। सर, 3 होते की अजून काही, म्हणजे ह्याचं काही पूर्ववैमनस्य होतं किंवा असं काही निष्पन्न झालंय का? नाही, ते तपासामध्ये निष्पन्न होईल। आता या गोष्टीचा तपास होणं बाकी आहे। तपास सुरू झालेला आहे। तपासामध्ये हल्ल्याचं स्वरूप कसं होतं? ते आता हॉस्पिटलमध्ये आहेत सध्या, ते व्यवस्थित बोलतायत। बाकी त्यानंतर पुढे तिथे मेडिकल सर्टिफिकेट घेतल्यानंतर आपल्याला नक्की कळेल त्यामुळे। आणि सर, जखमीची प्रकृती सध्या कशी आहे? सध्या ठीक आहे, पण पुढे उपचार सुरू आहेत। धन्यवाद सर।